काही मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थिती न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे. तर हे प्रकरण आता नाही आहे, 2004 सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि 2014 मध्ये आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. 2004 नंतर 14 साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयांच्या मध्ये त्याची सुनावणी झालेली आहे. या प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, तर मला वाटतं तो निर्णय 2019ला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्या विरुद्ध आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी 29/11ला त्यावेळी जी चौकशी समिती नेमली त्यांच्या आग्रहास्तव औरंगाबाद खंडपीठानं, तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. आणि काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने? Pursuant to the above order, the state has filed additional documents wherein the investigation officer has filed a report indicating that no criminal case is made. तुम्ही पण म्हणताय, मी म्हणत नाही. In view of the above, this petition has become infructuous. The special petition is accordingly dismissed as it has become infructuous. इतकं क्लिअर कट ऑर्डर 2019 साली सुप्रीम कोर्टाने दिली या विषयामध्ये. त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा म्हणजे त्यांचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन अलाव केलं नाही. सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्या अनुसरून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं. आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन ते तुम्ही 156(3) जो अधिकार तो JMFCचा आहे, मला पाहिजे तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं. तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती, पण ते शेवटी गेले. राहत्याच्या JMFCने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यासाठी FIR नोंदवा. कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी FIR नोंदवाच लागते. ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली. मग हे त्याच्या विरोधात तुमचे सर्वोच्च न्यायालयात गेले परत. आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिला निर्णय जो होता की ते पहिल्या पिटिशन याच कारणासाठी डिसमिस केलेला आहे, तरी सांगितलं ठीक आहे, 156(3) अधिकार कोर्टाचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी FIR दाखल करावं. परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टाच्या मध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते नेमकी तुमच्या समोर झालं नाही, तर कॉपीज तुम्ही घेऊन जा नंतर की however, we made it clear that we are not inclined to say anything on the merits of the case, as it for the concerned investigating agency to conduct a fair and proper investigation. असं म्हटलं ते. पुढे काय म्हटलं त्यांनी शेवटी? We make it clear that no courageous steps shall be taken against both the accused persons and the proposed accused person. सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला. पण आता 156(3) मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतं त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितलं असतं. FIR दाखल करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता कुठे अँटिसिपेटरी बेल घ्यायचा नाहीये, अटकपूर्व जामीन घ्यायचा नाहीये. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन FIR केलं होतं म्हणून FIR दाखल केलेलं आहे. असं आहे की यापूर्वी हे सगळं त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मंडळी तयार होतात वातावरण तयार करायला. कारण ह्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही, त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं. माझी विधानसभेची निवडणूक आली कसं काहीतरी पिटिशन दाखल करायचं. त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे. खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवलंय विखे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार. आता आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही, आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहे आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आम्ही ना कुठे अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे. जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल. जी काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातो. त्यांना आज नाही सुरू आहे,
14 पासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे. त्यामुळे नवीन काही नाही. ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टची ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करतायत, ती ऑर्डर त्यांनी तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय. जर आम्ही काही गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्ट कधीच म्हटलं नसतं की नो कुरेज ऍक्शन शुड बी टेकन. याचा अर्थ काय? 19चा रिपोर्ट ह्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने हा क्रिमिनल ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते आपण सगळे सुज्ञ लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल 1900 आणि 23ची जे 24 आता 25ची ऑर्डर आहे, तुम्ही आता तुम्हाला देतो मी, वाचून घ्या तुम्ही तुमचं स्वतःच एकदा. नाही काय आहे ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर आहे, पण जिल्हा सत्र न्यायालय नाही, ज्युडिशियल JMFC जे कोर्ट हे जे त्याचं त्याच्यामध्ये काय आहे की 156(3) जो ऍक्ट आहे ना, तो त्याला ओव्हररायडिंग पॉवर सुप्रीम कोर्टाला नाही आहे. तो JMFC त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो. आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टाने, त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा, परत इन्व्हेस्टिगेशन होईल, परत काय त्यांना मांडायला झालं ते मांडावं. पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे, ज्यांना काही कुठला, आता 8 वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं, मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. आता ह्या अशा लोकांनी किती आरोप केले नाही, काही जनतेचं काय या ना, जनतेचा विश्वास संपादन नाही करतात या लोकांना, आरोप करणाऱ्या. आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर ते आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही, त्यांचा उसही नाही कारखान्यात. तेव्हा ज्या योजनेवर ते आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही, फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे. परंतु